नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागामधील हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आज 25 जून दुपारनंतर बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला रडारवरती बघू शकत असाल आणि हवामान खात्याने दर्शवलेला आहे। तर कोणते जिल्हे कोणते तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता काल केलेल्या अंदाजानुसार बऱ्याचशा भागामध्ये 24 जून 2026 रोजी आपल्याला बऱ्याचशा भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला दिसून आलेला आहे। त्याचप्रमाणे आजही आपला अंदाज खरा ठरणार आहे। मित्रांनो, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आज 25 जून 2026 चा आपण अंदाज आपण दुपारनंतरचा बघणार आहोत। तर सुरुवात करूया मित्रांनो। आपण पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशाकडून पश्चिम किनारपट्टीमध्ये आपण बघू शकत असाल मुंबई आहे, त्यानंतर वसई विरार, त्यानंतर माथेरान, लोणावळा, अलिबाग, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर रत्नागिरी, कंकावली, राजापूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर म्हणजेच की 5 ते 6 वाजताच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल नाशिक आहे, घोटी आहे, जव्हार आहे, अकोले, जुन्नर, मनमाड, मालेगाव या प्रदेशामध्ये, श्रीरामपूर या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण पुण्याच्या भागामध्ये आलो। पुणे आहे, चाकण आहे, भोर आहे, त्यानंतर इकडं दौंड, बारामती, अहिल्यानगर, इंदापूर, जामखेड या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल सातारा आहे, कराड आहे, विटा, वडूज, सांगली, कोल्हापूर, निप्पाणी, त्यानंतर अठ्ठाणी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे आपण बघू शकत असाल इंदापूर आहे, बार्शी आहे, धाराशिव जिल्ह्यामध्ये बार्शी आहे, इंदापूर आहे, पंढरपूर आहे, सोलापूर आहे, त्यानंतर नळदुर्ग, इंदी, पंढरपूर, सांगोली या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं कैज आहे, बीड आहे, माजलगाव, परळी वैजनाथ, लातूर आहे, औसा, बसव कल्याण, बिदर, उदगीर, अहमदपूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं जो आपण खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, खानदेशमध्ये कुठं कुठं पाऊस पडणार आहे, नंदुरबार, साक्री हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला हवामान कोरडं असणार आहे मित्रांनो। त्यानंतर इकडं श्रीपूर, धुळे आहे, चोपडा आहे, त्यानंतर जळगाव आहे, त्यानंतर इकडं मुक्ताईनगर, रावेर, बऱ्हाणपूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं 40गावमध्ये विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं छत्रपती संभाजीनगर आहे, पैठण आहे, जालना आहे, जाफराबाद आहे, चिखली आहे, मेहकर आहे, परतूर आहे, माजलगाव आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण या प्रदेशामध्ये आलो, नांदेडमध्ये इकडं बघू शकता आपण नांदेड आहे, भोकर आहे, अर्धापूर आहे, पूर्णा आहे, बसमत आहे, त्यानंतर इकडं पेटउंबरी, मुखेड, नायगाव, देगलूर, धर्माबाद, भैसा, हिमायतनगर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं परभणी आहे, गंगाखेड आहे, पाथरी, शेलू, मंठा, जिंतूर, शेनगाव, परतूर, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर, जाफराबाद, जालना, भोकरदन, चिखली, त्यानंतर सिल्लोड या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा आहे, त्यानंतर इकडं खामगाव आहे, मलकापूर आहे, तोरनाळे, नांदूर आहे, जळगाव, जामोद आहे या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं अकोला जिल्ह्यामध्ये अकोला आहे, बाळापूर आहे, तेलारा आहे, पाटी, अकोट, दर्यापूर, मूर्तिजापूर, पातूर, मालेगाव, मंगरुळपीर, वाशिम, कारंजा, लाड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण बघू शकत असाल मित्रांनो, डिग्रस आहे, दारवा आहे, आर्णी आहे, पुसद आहे, त्यानंतर यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, किनवट, आदिलाबाद या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्याचा अंदाज तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, वर्धा जिल्ह्यामध्ये पुलगाव, कोल्हापूर, आर्वी, कारंजा या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे किरकोळ स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं हिंगणघाट, लखमापूर या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे दुपारनंतर। त्यानंतर इकडे अमरावतीमध्ये अचलपूर, परतवाडा आहे, त्यानंतर मोर्शी, मोजरी, चांदूर, आष्टी, आर्वी,
त्यानंतर दर्यापूर चिखलदरा या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं मुलताई आहे, बैतूल आहे, त्यानंतर पांडुर्णा, नरखेड, काटोल, त्यानंतर सावनेर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं नागपूर आहे, रामटेक आहे, उमरेड आहे, या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडं तुमसर आहे, भंडारा, तिरोरा, वारा, शिवनी, त्यानंतर गोंदिया, अर्जुनी, मोरगाव, त्यानंतर इकडं बघू शकत असाल ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर गडचिरोली, गोंडपिंपरी, चंद्रपूर, राजुरा, त्यानंतर चिमूर, भद्रावती, शेगाव, कोळसा या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 25 जून दुपारनंतरचा हवामानाचा 24 जून दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.